तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मधला एक पॉइंट घेणार आहोत, जो पॉइंट आहे UCM. UCM म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण याच्यापूर्वी पाहितलं असेल की सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सर्क्युलर मोशन म्हणजे आपण प्रत्येक युनिवर्स मध्ये प्रत्येक बॉडी बघतो, प्रत्येक ऑब्जेक्ट बघतो, तो एक ठराविक अशा पाथ मध्ये फिरत असतो. ठीक आहे. तर ठराविक पाथ मध्ये जर का सर्क्युलर याच्यामध्ये फिरत असेल, सर्क्युलर वेने फिरत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. आता सर्क्युलर मोशनचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आता सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिला कॅरेक्टरिस्टिक्स असतो तो म्हणजे इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सर्क्युलर मोशनचं पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते ऍक्सेलरेटेड. सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. बरोबर आहे. नंतर त्याच्यामध्ये दुसरं काय, ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय असतं की हे एकमेकांना ढकलत चालत राहतात, म्हणजे ऍक्सेलरेशन असते. याच्यामध्ये एका जागी पार्टिकल्स थांबलेले नसतात, ऍक्सेलरेटेड मोशन असतं. त्याच्यानंतर दुसरं काय, तर याच्यामध्ये दुसरं आहे की हे जे सर्क्युलर मोशन आहे हे काय असतं, पिरियडिक मोशन असतं. पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन म्हणजे काय तुम्ही सांग. आता प्रत्येक पिरियड वाईज म्हणजे टाइम टू टाइमली ते आपापल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राऊंडला सर्क्युलेट होतं. प्रत्येक सेकंद वाईज तो ऍक्सेलरेटेड असतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो त्याला की पिरियडिक मोशन असतं. बरोबर आहे. आता ह्या जे ऍक्सेलरेटेड मोशन काय म्हणतात आपण, कशामुळे ऍक्सेलरेटेड मोशन काय म्हणतात, तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे, ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये व्हेलॉसिटी ही प्रत्येक इन्स्टंटला म्हणजे प्रत्येक पॉइंटला ही व्हेलॉसिटी चेंज होत राहते. ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये व्हेलॉसिटी ही चेंज होत राहते. आणि दुसरं म्हणजे पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन म्हणजे काय, हा वन सर्कल झाला, हा दुसरा सर्कल झाला, हा म्हणजे प्रत्येक पिरियडिकला सेम ट्रॅजेक्टरीवर तो सर्क्युलेट करतो, म्हणजे एकच ट्रॅजेक्टरी धरतो, एकच पाथ धरतो. म्हणून त्याला आपण काय, त्याचं दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं जाईल की इट इज अन पिरियडिक मोशन. मग आता आपण काय करणार, याच्यावरून आपण जो घेणार आहोत तो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एक मिनिट. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन तर लक्षात आलं तुमच्या. बरोबर आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय घेणार आपण, हा सेंट्रल घेणार आहे. आता ह्या जो ट्रॅजेक्टरी आहे, हा जो पाथ आहे, ह्या पाथावर मी काय केलंय, एक पी हा ऑब्जेक्ट घेतलाय. बरोबर आहे. आता ह्या पी च्या ऑब्जेक्टची डायरेक्शन काय असणार आहे, ही असणार आहे, जी व्हेलॉसिटी असणार आहे, ही ह्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी असणार आहे. बरोबर आहे. आणि नंतर समजा हाच पी ऑब्जेक्ट समजा मूव्ह करीत आला आणि त्याचं ट्रॅजेक्ट इथून इथपर्यंत आला, तर याची डायरेक्शन इकडे काय, ह्या साईडला जाईल. बरोबर आहे. व्हेलॉसिटी ह्या साईडला जाणार आहे. मग आता काय होणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, ज्या वेळेस एखादा पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर का सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हल करीत असेल, तर तो एक कॉन्स्टंट स्पीडने पूर्ण सर्क्युलर पाथ कव्हर करत असतो.
त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग या मोशनचं काय, या मोशन मध्ये डायरेक्शन, व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे, आता ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणत्या साईडला आहे, या साईडला, इथे या पॉइंटवर. आता हा जो पॉइंट इथं तो इथं कन्सिडर केला ऑब्जेक्टचा, तर ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही, म्हणजे प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत राहते. आणि जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती जे सर्क्युलर पाथला आहे ती टॅन्जेन्शियल असते, सर्क्युलर पाथला टॅन्जेन्शियल असते. म्हणून आपण काय करणार आहोत, याच्यावरून लक्षात आलं असेल आपल्याला की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय म्हणता येईल. आता लेटेस्ट म्हणजे याच्या अगोदर आपण जे सर्क्युलर मोशन शिकलेलं आहे, सर्क्युलर मोशन इज अन पार्ट ऑफ डेली आवर डेली लाईफ